हाय फ्रेंड्स, तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी अशी आपल्या सगळ्यांचे स्वागत करते. तर पहा, आजचा आहे रविवारचा आठवडा बाजार. तर चला आता बाजारामध्ये पहा. तर आमचा ना जुन्नरचा बाजार आहे ना रविवारचा भरतो आठवड्याचा. तर पहा खूप छान असं खूप अशी गर्दी असते. तर दर रविवारी मी तर येत नाही, पण आता आलं नाही की भाजीपालाही मिळत नाही आणि काही ऑप्शनच नसतो, त्यामुळे यावंच लागतं. तर पहा किती काय 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 सगळे गरमचे कपडे भांडे वगैरे सगळं विकायला येते. आणि त्यानंतर आहे ना मग आम्हाला थोडीशी किराणा पण घ्यायचा होता. तर मग त्याच्यामुळे आम्ही एक इथं मॉल आहे शिवाई मॉल, तर तिथे आलेले आहो शिवाई मार्टमध्ये. तर पहा इथं छान असं आहे ना सगळं हे डोनट केक बिस्किटांचं वेगळं सेशन. आणि ना इकडचा एक मॉलमध्ये येण्याचा फायदा एक होतो की आपल्याला आहे ना पाहिजे ते घेता येतं, म्हणजे जे पाहिजे त्या वस्तू आपण घेऊ शकतो, आपल्याला पाहिजे तसं बघताही येतं. त्याच्यामुळं मग बरं वाटतं खरेदी करायला. तर पहा आता इथे ना हे जिम जामचे बिस्किट वगैरे हे एक दोन मल्हार कधीतरी खातो, त्याच्यामुळे मग मी घेत असते. आणि बाकीच्या पण खूप साऱ्या अशा वस्तू आहेत तिथे. तर बिस्किट फक्त आम्ही त्याच्यासाठीच घेतो, नाही तर मग इग्नोर करतो. मग बाकीच्या ह्या वस्तू तर सगळं असं पाणीपुरीचे पॅकेट्स वगैरे डायरेक्ट इन्स्टंट पाणीपुरी करायची असते तर ते आपल्याला रेडीमेड मिळून जातं आणि ते रवेचे असतात ना ते पण खूप छान. तर हे पाय चिरोटे वगैरे सर्व काही बनवलेलं छान असं होतं. तर केकचे वगैरे बस म्हणजे सगळे प्रकार बिस्किटांचे सगळे प्रकार पाहिजे ते म्हणजे आपल्याला इथं एका ठिकाणी मिळतं, त्याच्यामुळं मग बरं वाटतं इथं असं सगळ्या वस्तू घ्यायला. तर झालं आता इथं बिस्किट वगैरे घेतले. तर मग आपण आहे ना कुठल्याही मार्टमध्ये गेलं ना तर हा एक फायदा होतो का आपल्याला पाहिजे ती वस्तू पाहून आणि व्यवस्थित अशी हे करून घेता येते. आणि ह्याच्यावर आहे ना प्रत्येक आता जर 10 रुपयाचा बिस्किटचा पुडा आहे तर तो आपल्याला 9 रुपये 50 पैसे इतकाच मिळणार, म्हणजे 9.5 रुपये, म्हणजे आपले 50 पैसे तिथे कुठेतरी सेव्ह होतात. तर बऱ्यापैकी आहे. तर इथं चहा पावडरचं तर प्रत्येक प्रकारची अशी चहा पावडर, म्हणजे आपल्याला आहे ना असं काही नाही का चला आपल्याला हे पाहिजे, मग कोणाला रेड लेबल पाहिजे असेल, कोणाला परिवार, कोणाला कुठली तर सोसायटी, तर सर्व प्रकारचे मिळून जातात. तर मी आहे ना प्रत्येक वेळेस काय करते, मी एकच ब्रँड नाही नेत, प्रत्येक वेळेस वेगवेगळी अशी चहा पावडर घेत असते, बघत असते. तर ह्यावेळेस परिवार घेतली, मागच्या वेळेस सोसायटी, रेड लेबल सगळ्या प्रकारच्या वापरत असते. तर आता इथं केली मी इथं म्हणजे इथं वस्तू घेतल्या आम्ही. आणि त्यानंतर आहे ना बाकीच्या पण मला बऱ्याचशा अशा वस्तू पाहिजे होत्या. तर म्हटलं चला, आणि नवीन नवीन आहे ना प्रत्येक वेळेस वेगळं असं काहीतरी येतंच, तर ते पण घेत असते मी नेहमी. तर बाकीच्या म्हणजे सगळं कपडे पापड वगैरे लोणची सगळ्या प्रकारच्या डाळी शिवाय पॅकेट पावशर अर्धा 1 किलो सगळ्या ह्याच्यामध्ये मिळतं. त्याच्यामुळे आपल्याला पाहिजे त्या वस्तू घेता. आणि पॅकिंग असल्यामुळे ना बिलकुल कडधान्य वगैरे खराब होत नाहीत, कितीही दिवस ठेवा. आणि मग तर मला उडीद डाळ घ्यायची होती, कारण आहे ना आता जवळ म्हणजे हफ्त्यातून एकदा तरी ना आपण कुठलाही आंबवलेला पदार्थ, भले तो इडली असू दे, आप्पे असू दे, डोसा असू दे, त्याच्यानंतर ढोकळा, हे आपण आहे ना आठवड्यातून एकदा तरी खायचं असतं. आपल्या शरीरासाठी खूप हे चांगलं काय आहे? असतं. तर हे तुम्हाला लोणचंच माहीत आहे का आहे हे? की नाही काय माहिती. नाही, पण का हे तिखट मी चार. ना लोणच्याची बरणी घेतली, तर मिक्समध्ये असं लोणचं घेतलं रामबंधूचं. तर त्याच्यावर आहे ना गाजर, लिंबू, मिरची असं छान असं मिक्समध्ये छान लागते खायला. खाऊन पण पाहिलं आम्ही, मस्त आहे. पण आता वड्या चालत. तर ते नंतर छोटे छोटे आहेत ना वड्या येतात गुळाच्या, तर 1 गुळाच्या किलोच्या वड्या आहेत आहेत ना? ना खूप छान अशा बरं का ह्या, खरंच म्हणजे खायला हा, 1 खूप अशा किलो. हेल्दी. एक आपण वडी घेतली, शेंगदाणे वगैरे ते सोबत आपण खाऊ शकतो. आणि हा जो गुळ आहे ना हा बाकीचा हा आपण जेवणामध्ये काही जर करायचं असेल तर तो वापरू शकतो. तर त्या वड्या वगैरे खाण्यासाठी खूप छान आहेत. तर इथे ना सगळ्या प्रकारचे मसाले, मस्त असे मसाले, तर सगळे मसाले आम्ही इथून नेत असतो. तर मग आता माझ्याकडे बहुतेक मसाले घरी केलेले असतात, पण जे आपल्याला लागतात तर ते इथून घ्यायचे. तर इकडं मॅगी वगैरे सगळ्या प्रकारचे सॉस, जाम. आणि मॅगीचे जे पुढे आहेत ना त्याच्यावर आहे ना मागच्या वेळेस पेन्सिल आल्या होत्या छोट्या छोट्या, तर त्या पेन्सिल आहेत ना
म्हणजे एकदम कमी डार्क अशा हे होत होत्या, अशा डार्कच अजिबात नव्हत्या. तर इथून आहे ना बरीचशी अशी खरेदी केली. आता मला आहे ह्याच्यात ना सुंठ पावडर कुठे आहे ग? ह्याचे लाडू करायचे डिंकाचे. तर सुंठ त्याच्यासाठी लागणारं मी सगळं सामान घेतलं. तर सुंठ पावडर नव्हती, मग सुंठ मोठी सुंठ अशी घेतली आणि मग ती हे करून मिक्सरमध्ये बारीक करून घेतली. तर ह्या बिया वगैरे आहेत ना, तर ह्या छोटं नाही का भोपळ्याच्या 10वालं बिया, पॅकेट? तर ह्या खूप साऱ्या अशा होत्या. इथं हे 10वालं बघ ना. चिया सीड्स वगैरे सगळं इथे भेटतं पहा आपल्याला. छोट्या पुड्या, मोठ्या पुड्या पाहिजेल असं होतं. तर हे पण मी घेतलं. त्यानंतर इथं जे काजू बदाम जे पाहिजे ते सगळं होतं. तर मला लाडू करायचे होते म्हणून काजू बदाम सगळे ड्रायफ्रूट मी इथून घेतले आणि सगळं असं त्याच्यामध्ये टाकून छान लाडू लाडूचा पण मी व्हिडिओ तुम्हाला लवकरच बनवलेला आहे, पण अजून तो एडिट वगैरे केलेला नाही आहे. तर तसं वेळ मिळेल तसं करते. जॉब करून जर सगळ्या गोष्टी करायच्या म्हटल्यावर पॉसिबल होत नाही. तर त्यानंतर इथं पहा मस्त सँडल चप्पल शूजचं कलेक्शन आहे. तर पहा छान छान असे खूप छान, खरंच म्हणजे मस्त आहेत. मी पण इथून एक घेतली होती आणि छान लागली. तर अशी छान छान चप्पल इथं आहेत. तर मस्त मी दरवेळेस घेते. शूज पण छान क्वालिटीचे आहेत. बाहेर घेण्यापेक्षा ना मी इथेच घेत असते आणि जास्त काही फिरावं वगैरे लागत नाही. तर हे आता नवीन नवीन असे चप्पल आलेले आहेत पहा. दरवेळेस असे नवीन नवीन व्हरायटी येतात. तर ते झाल्याच्या नंतर लगेच आहे ना इकडच्या बाजूला आहे ना ह्याचं शोरूम आहे, साबण वगैरे ते आहे. तर तिथं पण सगळं धूप वगैरे सगळं एका ठिकाणी आपल्याला पाहिजे ते घेता येतं. हाच एक फायदा असतो डी मार्ट झालं, बाकीचे असे मॉल छोटे छोटे असतात त्यांचा असाच एक फायदा असतो. तर ही घरात वापरायची मला एक चप्पल घ्यायची होती, पण ती मला काही इतकी कम्फर्टेबल वाटली नाही. घरात अशी डॉक्टर चप्पल वगैरे छान होऊन जाते, तर ही काय मला एवढी आवडली नाही. तरी पण चला बघू आता नेक्स्ट टाईम वगैरे आले जर चांगली भेटली तर घेऊन टाकणार. घरात बिना चप्पल तर मी फरशीवर मला अजिबात जमत नाही, टाचा वगैरे खूप दुखतात. तर इथे पहा फिनेल वगैरे जे आपल्याला पाहिजे ते, ज्या पाहिजे त्या डिटर्जंट पावडर वगैरे सर्व काय आहे, वॉशिंग मशीनच्या वगैरे सर्व. तर पावडर वगैरे मी घेतल्या होत्या. मागे जो बाजार नेला आहे तो जो असेल तर तो मी ह्यावेळेस नाही घेत. अशी माझी ही बाजारची दरवेळची लिस्ट असते आणि इथं म्हणजे खरंच लिस्ट एवढी करावी लागत नाही, कारण आहे ना पाहिजे ती लगेच असं मिळून जाते. त्याच्यामुळे मी लिस्टची अशी काही गरज भासत नाही. फक्त ज्या ज्या गोष्टी विसरतात, ज्या लक्षात राहत नाही, फक्त मी त्याच आणि ती पण मोबाईलमध्येच एक लिस्ट करून आणत असते. तर खोबरं वगैरे सगळं काय असं इथं मी घेतलेलं आहे. सोयाबीनचं पण भाजी छान होते, सुकी रस्सा. सोयाबीन पण मी घेते, कारण तर कधी काही भाजीला नसलं तर हे थोडे भिजत घातलं तर होऊन जातं. तर इथं ना जेल होते सगळ्या प्रकारचे. त्यानंतर ह्या सगळ्या ट्यूब्स वगैरे सगळं काही. तर वीटचं वॅक्स वगैरे मला घ्यायचं होतं, त्याच्यामुळे ह्या सेशनला मी आले आणि इथं मी लगेच घेऊन टाकलेलं आहे. तर पहा अशी छान इथं खरंच म्हणजे मस्त खरेदी होऊन जाते. आणि हे मूवचं पण एक स्प्रेचं होतं. तर कधी मधी बरं पडतं जर काही दुखत वगैरे असेल तर गोळी वगैरे खाण्यापेक्षा स्प्रे मारून दिलं की राहून जातं. कंबर वगैरे पाठ वगैरे कधी दुखली तर छान आहे हे. तर हे मी घेतलं. हा फ्लावरचा गड्डा, शेवग्याच्या शेंगा आणलेल्या आहेत 20 रुपयाला. फ्लावर आणलेला आहे 10 रुपये. तर टॅमॅटो आणलेले आहेत पहा, छान असे मस्त लाल चुटूक टॅमॅटो आणलेले आहेत 20 रुपये, हे अर्धा किलो. त्यानंतर आहेत ना हे शेंगा आहेत पहा. तर हे शेंगा आहेत ना चुरमुडेवाले खूप आवडतात आम्हाला. तर मस्त ह्याचे आहेत ना भात पण छान होतो आणि हे पण. तर हे आहेत ना मी आणलेले आहेत 40 रुपयाच्या. आणि परत मला एका ठिकाणी दिसले, मी पुन्हा पावसर घेतला, कारण आम्हाला ह्याची भाजी फार आवडते, पातळ भाजी, आणि ह्याच्यात पण टाकायला. तर छान असा मोठा आणलेला आहे कोबी 20 रुपयाला असा. तर हा माझ्यासाठी आणलेला आहे मी. तर हे पहा, ही एक हे घेतली भाजी. तर ह्याला ना थोडीशी नागाळी आहे. तर नागाळी सगळ्याला ही एक आणली. तर ही आहे ना छान अशी म्हणजे लसणातली वाटते, जास्त फुटीची आहे. ह्या 2 आणलेले आहेत 10 रुपये.
तर आता भाजीपाला स्वस्त आहे. तर ही एक कोथिंबीर ही जरा पालेदार आहे आणि हिला थोडासा असा पाला कमी आहे. तर ही 5 रुपयाला आणि ही 10 रुपयाला अशा. तर म्हटलं हिचे आपण हे करू, वड्या वगैरे करूया. वड्या आम्हाला आवडतात. तर पहा, तर आहे ना आता ही शेपूची भाजी आणली पहा. तर ही पण मस्त अशी शेपूची भाजी 10 रुपये, मोठीच्या मोठी. तर आता हे ना सगळं ठेवून द्यायचं मला. हे झटकून घेते आणि ठेवून देते. तर हे आणलेले आहेत 20 रुपयाचे असे गाजर. तर छान आहे, याचा म्हटलं हलवा होईल किंवा मग अजून काही करता येईल. तर छान तूप वगैरे आणलं तर मस्त असा हलवा करून घेते. आणि ह्याच्यात आता मी काय आणलेलं आहे, तर आपला सीझन जास्त ते असं काय असणार आहे मला ह्याच्यात वाटाणा. छान असा वाटाणा बघा, मस्त असा वाटाणा आहे. तर पावभाजीचा बेस होणार आहे आपला. तर चला, असा हा आमचा भाजीपाला झाला. तर तुमच्याकडे काय रेट आहे त्याचे नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तर ह्या आता भाज्या मला निवडून घ्यायच्या आहेत. तर म्हटलं या थोड्याशा बाळा सूर्य रे कट करून घेतो म्हटलं. सूर्य आहेत ना, तर हे आहेत ना मागची अशी जी बुडक आहेत ना ती कट करून आहे ना मी आता ही फ्रीजमध्ये ठेवून देते. म्हणजे फ्रीजमध्ये जास्त काही जागा अशी अडणार नाहीये आणि मस्त असं बसून जाईल. सूर्य आण ना तिथं किचनवर पहा बाळा. आता ह्याला पण बघा खूप सारी अशी माती असते ना, मग हे जरा लगेच साफ करून ठेवून देते. कारण आता काय मला निवडत बसायला इतका वेळ नाहीये, कारण अजून आम्हाला बरीचशी कामं पडलेली आहेत. याला पण तसंच आहे, फक्त असे कट करायचं आणि ठेवून द्यायचं. तर ही भाजी त्याच्यामुळे ह्याची गाठी गाठी असतात. तर मला आवडली, मी ही एकच घेतलेली पण नंतर पुन्हा घेतली. तर ह्या भाजीत आणि ह्या भाजीत दूध बंद कर. तर दूध ठेवलं आहे किचनवर. तर आता तुम्हाला ह्याचं दाखवते. सूर्य घेऊन येते मी. चला, पोरग गेलंय पण तो काय आणणार नाही. पोच करावं ह्याचीत ना फक्त ही अशी देठ आहेत ना पाहायची कट करून घेते. स्वच्छ धुवून वगैरे ना मग मी ते फ्रीजमध्ये सगळं ठेवून देणार. धुण्याची पण ना गरजच नाही असं करणार. आता उद्या धुवून घेते, वाळू म्हणजे थोडंसं असं पूर्ण हे करून ठेवून देते. तर हे पहा, तर ही जरा मोठी गड्डी आहे ना, तर हिला पण या पद्धतीने असं कट मारून घेणार आहे. आता काय आम्हाला जेवण बनवायचं नाहीये, कारण इथेच आपल्या इथे साईबाबा मंदिर आहे तर त्याचा भंडारा आहे. तर मी तो तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेलच. तर आपल्याला तेथे जायचं आहे. तर हे पहा असं आहे ना, हे एकदा कट करून उद्या साफ करून घेणार आहे. असंच नाही कट करणार आहे, साफ केलीच जाईल. आणि बाळा आपल्या आहे ना पिशवीतून आहे ना ती जी बाजाराची पिशवी आहे ना ती घेऊन ये. त्याच्यामध्ये आहे ना हे येते घेऊन ये. त्याचा पण एक छोटासा आपण व्हिडिओ बनवू. तर मेथीच्या भाजीची काही करणार नाहीये, ती तशीच ठेवणार आहे. तर ह्या पिशवीमध्ये अशीच ठेवून देते. हां हां, म्हणजे कसं ती उद्या साफ करून देते. सध्या तरी मला ते थंड देते काढून. थांब आम्ही देते काय तुम्हाला. तर हे पहा, हाय नाही आम्हाला गिफ्टमध्ये असा डबा मिळालेला आहे, पाहू शकता. तर मी खोलून दाखवू डबा आहे. तर बाळा दाखवलं तेवढं या. आणि हे हां बस. तर दे हे पहा असं आहे. असं भाजी पोळीला आहे. हां खाली पण आहे, 2 आहेत. हां तर ते पिशवीत ठेवून बाळा बॉक्समध्ये ठेवून दे. ठेव पॅक करून आणि ह्याच्यामध्ये ठेवून तिथे ठेवून दे. तर ह्याच्यामध्ये आता आपण गेलो होतो भांड्याच्या दुकानामध्ये थोडंसं जवळून. तर हे पहा, हे ना बिड्याचं भांडं आणलेलं आहे मी 300 रुपयाचं. तर ह्याला थोडंसं असं तेल वगैरे लावून पाहूयात. हे पहा, ह्याच्यावर प्राईस दिलेली आहे 320 रुपये. तर 300 रुपयाला दिलं तर हे पहा, हे आपल्यासाठी भांडं आणलेलं आहे. आणि म्हटलं बघू जर ह्याच्यामध्ये केक वगैरे छान होते काय, तो पण आपण करून पाहणार आहोत. मी तो डब्बा घेतलाय. ते झाल्याच्या नंतर हा मारला खाऊ.
तर फ्रेंच फ्राईज वगैरे असं खूप काय आणलेलं आहे. तर हे तो थोडंफार असं खाऊ घेतो पुढच्या. तर ही अशी एवढी मोठी दिसते पहा. आता म्हणजे काय होतं, आता ह्याला जवळजवळ ह्याचं झालेलं आहे 1705 रुपये असं बिल. तर छोट्या छोट्या वस्तू असतात पण खूप साऱ्या असं महाग असतं. तर हे पहा, हे नटराजची ही पेन्सिल आणलेली आहे आणि हे बोरोप्लेटची एक क्रीम आणलेली आहे. थोडंसं पॉज करायला मला बघतो. मल्हारच्या आवडीचा आता आपण आणलेला आहे डोनट केक. हां, तर त्यानंतर हे विमचे साबण वगैरे हे सगळं किराणा आहे ना मी भरून ठेवते. हे बोरोप्लस आणलेलं आहे. तर हे जरा बॉडी लोशन म्हटलं वापरून पाहू होतं माझ्याकडं. आणि ही क्रीम आहे ना खरंच खूप छान आहे बरं का, सगळ्यांनी वापरा. हे आमूलचे असे बटर आणलेले आहेत. त्यानंतर हे मूळचं हे आणलेलं आहे कधी मध्ये जर दिसलं तर लावायला. तर वेलची खूप महाग झाली. इथे आहे ही 40 रुपयेची 10 ग्रॅम. खूप रेट वाढलेले आहेत. तर त्यानंतर हे पहा गोळ आणलेलं आहे. तर हे पण मी ना ह्याच्यातून सांगते तर विकसायचं आहे. कधी मध्ये होतो ह्याचा पण. तर हे छोट्या छोट्या गोष्टींना ना खूप सारे पैसे जातात. हे रामबंधूचं बघा, ह्यावेळेस मी पहिल्यांदाच रामबंधूची लोणच्याची बरणी आणली. तर दुसरी असते. आणि हे पहा हे ना हे आणलेलं आहे चितळेचं तूप आणलेलं आहे चितळेचं. तर पाऊसच घातला, मला काही जास्त आम्ही तूप वगैरे खात नाही पण कधीतरी. चला तरी 150 रुपये प्राईस त्याचे आहे हे चितळेचं तूप. त्यानंतर हे म्हटलं चला हे तर नेहमीच असतं. मेडीने साबण आणलं ह्यावेळेस हे बॉन मल्हारसाठी. तर हे पहा हे जे आहे ना हे पॅराशूट ज्यूस मिळतील, कारण आता ते पॅराशूटची मोठी बॉटल आहे पण ते आता वितळत म्हणजे घट्ट होते ना, त्याच्यामुळे ही एक आणली छोटीशी अशी. ही मोठी जिरा आणलेला आहे. हे जिम जॅमचे बिस्किट मॅगी हे थोडंफार खाऊ लागते. त्याच्यानंतर मी खोबरं आणले. आणि हे पहा ही आणलेली आहे खारीक पावडर. तर आपल्याला आहे ना तर आहे ना पहा असं मस्त मागच्या ओट्यावर बसून आम्ही आहे ना भाजीपाला वगैरे मी सगळं व्यवस्थित भरून घेतलं, पॅक केलं. आणि त्यानंतर हे पहा हे काय आहे पिस्ता आणलं. तर त्यानंतर मिशाची मेहंदी. तर ही सुद्धा मेहंदी खूप महाग झाली. पहिली ही मेहंदी खूप स्वस्त यायची पण आता खूप महाग झालेली आहे. तर अशी आपल्याला मिशाची मेहंदी मी आधी दादरवरून आणायची ती मेहंदी. तर ती खूप स्वस्त पडायची. तर ही सुंठ पावडर आणलेली आहे. तर मी दाखवेल त्याचं काय करायचं ते. त्यानंतर हे सोयाबीनची आपली भाजी होते मस्त सुकी करता येते, रस्सा करता येतो म्हणून सोयाबीन आणते. काही नसलं भाजीला की येऊन जातं. त्यानंतर हा आणलेला आहे साबुदाणा. त्यानंतर हे आपलं आवडतं असं पाणीपुरीचे मस्त तळायचे आणि झटपट अशी पाणीपुरी ह्याची बनते. तर त्यानंतर आता केस काळा करण्यासाठी जे फ्रुट्स एक आणले. तर बघू आता इन्स्टंट हे लवकर होते लगेच फास्टमध्ये. तर लावून टाकते आता केस कसे देतात. तर हे पहा मूग डाळ आणि त्यानंतर तूर डाळ. तर हे असे छोटे छोटे गोष्टी. तर वाटाणा आणलाय थोडासा असा पावभाजीसाठी. ग्रीन पण आणलाय, ग्रीन पीस पण म्हटलं ते पण आणि हे पण. तर ह्यानी ना पावभाजी खूप छान होते. तर थोडेसे हे पण घालायचे आणि ते पण घालायचे. तर मस्त असे आता आपण पावभाजी बनवणार आहोत. तर हे थोडेसे घातले म्हणजे मिळून येते आणि छान असत. तर हे आहे मीठ. तर झाला आमचा हा बाजार किराणा आणि त्यानंतर तो भाजीपाला. तर छान असं आमचं सगळं घेऊन झालेलं आहे. पहा तुझ्या पेन्सिल तर ते ठेवून चला करा बंद.